अमृता झालेली आहे महादेवाच्या मंदिरामध्ये चरोलीला. चला ती आज मंदिरासाठी आपल्याला ती आज मंदिर दाखवणार आहे. हे आहे चरोलीमधलं मंदिर महादेवाच्या. मी पण आलेले दर्शनासाठी. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे महादेवाच्या मंदिरात बघा पूर्ण गार्डन एकदम सजलेलं तयार आहे. फुलांची वगैरे पाहू शकता, सुंदर पाहू शकता. आणि महादेवांची एकदम सुंदर अशी प्रतिमा असलेली कोरीव काम केलेलं बघू शकता. नजराना पाहण्यासारखं आहे. हां बघ, वैतागेश्वर, वृद्धेश्वर, हे पाहू शकता. डेकोरेशन केलेलं आहे. आपण आलेल्या गार्डनमध्ये मंदिरामध्ये पाहण्यासारखे आहे. महादेव आहे, पार्वती आहे, गणेश आहे, कार्तिक आहे, नंदी आहे, दत्त आहे, विष्णू आहे, वा आहे आणि गुपित लिंग आहे. महादेव आहे, पार्वती आहे. आणि कोण कालिका माता आहे. हे पाहू शकता कालिका मातेचं पूर्ण कालिका मातेचं आहे. ह्या मी आलेले चरोलीमध्ये शंकर पार्वतीच्या दर्शनासाठी. ग्रामदैवत आहे चरोलीतलं, बघण्यासारखं आहे एकदम. आणि हे पाहू शकता एकदम मंदिर पण आहे. हे असंच पूर्ण मंदिरामध्ये आता आपण जाणार आहेत. पूर्ण मंदिराचा परिसर आहे, तुम्ही पाहू शकता. माझं घे पूर्ण पाहू शकता. एक नंबर सुंदर सूर्यग्रहण असलेला दिवस पूर्ण. माझा फोटो घ्या असा, फक्त हे पांढरा दाबायचे, बाकी काहीच चालू आहे. दिसतंय मंदिराच्या परिसरामध्ये आलेला आहे. ओके, थांबा ना थोडंसं. हां बस. आता महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहे. हे पाहू शकतो मंदिर पूर्ण. मंदिराच्या गार्डनचा परिसर असा आहे पूर्ण. मी आता तुम्हाला इकडून असं दाखवू शकतो मंदिराचा परिसर. पाहू शकतो मंदिराच्या परिसरामधून अशी मंदिराला प्रदक्षिणा घालू शकता. इकडून आलो हे असं पूर्ण मंदिराची प्रदक्षिणा हे बघू शकता. एकदम सुरेख असं मस्तपैकी बनवलेलं आहे. आणखी पाहू शकता झेंडूची झाडे लावलेली आहेत मंदिरामध्ये मस्तपैकी अशी. हे मंदिर आहे पूर्ण. तुम्ही असं मंदिर पाहू शकता. एक नंबर असं केलेलं आहे. औषधात पूर्ण मंदिरामध्ये मी जाणार आहे. आणि हे आलेले मंदिराच्या गेटच्या समोर सत्यम शिवम सुंदरम हे आहे मंदिर.
पूर्ण हा मंदिराचा परिसर आहे. पाहू शकता मंदिरात पण कसे ह्याचे एकदम प्रवेशद्वार आहे या मंदिराचं. आता आपण मंदिरामध्ये जाणार आहे. वागेश्वर महाराजांचे मंदिर आहे चरोलीमधले. मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे. करण्यासाठी आता जाणार आहेत. होऊ शकता ते आहेत आश्रमामध्ये. नाही फक्त बाहेरच ना असं आहे. ठीक आहे.